नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. आपल्या देशात लोकशाही अंगीकारली. लोकशाहीचा पुरस्कार अनेक जण करत आहे आणि या लोकशाहीच्या याच्यातून जे निवडणूक रूपी त्याच्यातून आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो, तो काय पुढे काय करतो, काय त्याच्या अकलेचे दिवे पाजळतो, तो खरंच आपल्या जनतेसाठी काम करतो की आपलं स्वतःच तुंबडी भरतो, हे सर्व आपण गेली म्हणजे 1962 पासून सतत आजतागत पाहत आलेलो. आता हेच बघा, महाराष्ट्र विधानसभेचे 3 ते 4 वेळेस सदस्य असलेले, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून पण काही काळ काम केलेले आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले, तेही आयुष्य या मंत्री खात्याचे मंत्री असलेले, बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले असे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे खासदार आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी काल 21 तारखेला बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे प्रताप जाधव आणि रावेरच्या खासदार असलेल्या आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रक्षा खडसे दोघांचा मलकापूर वासियांनी ज्यावेळेस नागरी सत्कार केला, त्यावेळेस या सत्काराला उत्तर देताना प्रताप जाधव यांनी आपल्या पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे सरकारचं योजना लोकांना सांगता सांगता वीज ही आता कृषी पंपाचं वीज बिल ही काही दिवसात म्हणजे त्याची अंमलबजावणी चालू झाली आहे आणि आमचं राज्यातील महायुती सरकार आता दिवसाही तुम्हाला वीज पुरवठा करणार हे सांगत असतानाच खरंच तुम्ही कृषीचं वीज बिल भरता का, असा त्यांनी उपस्थितांना सवाल केला आणि त्याचबरोबर आपणही कृषी पंपाचं वीज बिलाबाबत काय करतो हेही सांगून टाकले. त्यांनी तर आपल्या बोलण्याच्या ओघात आमच्या 3 पिढ्यांनी कधीही कृषी पंपाचं वीज बिल अद्यापपर्यंत भरलेलं नाही, पण तरीही आम्ही अगदी दामटून विजेचा वापर आमच्या शेतीत करतोच. समजा त्यात डीपी जळाले तर डीपी कशी बसवायची याचंही त्यांनी सूत्र उपस्थितांना सांगितलं आणि ते सांगताना ते म्हणाले, वीज महामंडळाच्या अभियंत्याला 1000 रुपये दिले की तो आमचा जळालेला डीपी 2 दिवसातच आणून बसवून देत होता, असंही ते सांगण्यास विसरले. मग आपण एक संविधानिक पदावर राहून आपण काय बोलायला पाहिजे, काय नको याचं भानच नसेल तर मग हे पद स्वीकारायचं तरी कशासाठी? त्यापेक्षा आपलं हे पद न स्वीकारता उडण टप्पूपणा करत फिरलेलं काय अवघड? तसंही उडण टप्पूंनाही आता शासकीय अधिकारी पोलीस यंत्रणा घाबरते, हेही आपण पाहतच आहोत. मग यांना तर काय त्याच्यात हे, पण संवैधानिक पद आपण ग्रहण केल्यानंतर त्याची आब राखायला पाहिजे, त्याच्या चौकटीत राहून आपण वक्तव्य केली पाहिजेत, काम केलं पाहिजे. पण बिचाऱ्या नरेंद्र मोदींना आता त्यांचं हे पंतप्रधान पदाचं 3रं पर्व सुरू आहे आणि मागच्या 2 पर्वात पण प्रताप जाधवांसारखे
असे 2-4 जण वाचाळले त्यांच्या मंत्रिमंडळात होतेच. मग त्यात आपले महाराष्ट्रातले नारायण राणे असतील, उत्तर प्रदेशातले 1-2 असतील. एका तर मंत्री महोदयाच्या मुलानं शेतकरी आंदोलकांवर गाडी घालण्याचा पण उत्तर भारतात प्रकार झाल्याचं आपण पाहतो. हे काय चाललंय काय? कशासाठी आपल्याला लोकशाही आहे? त्यापेक्षा मग बघा दंडेलशाहीच करायची तर असं म्हणण्याची वेळ आता जनतेवर येणार. प्रताप जाधवांच्या कालच्या या प्रवचनामुळं बिचाऱ्या जनतेलाच प्रश्न पडला असेल, मग आम्ही तर का वीज बिल भरावं? यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर सर्व सुखसुविधा मिळतात, पगार मिळतो, तरी हे वीज बिल भरू शकत नाही. आपल्याला तर तसं काहीच नाही, मग आपण तर का भरायचं वीज बिल? असं त्यांच्या मनात भावना निर्माण करण्याचं प्रताप जाधवांनी काम केलं असेल आणि तशी जर भावना झाली तर मग काय होणार? खरंच आपल्याला सर्वांना सुखसुविधा मिळतील की नाही हे प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं मग कोणालाच सापडणार नाही. ही तेवढंच खरं. त्यामुळं एखाद्या विशिष्ट पदावर आपण असताना आपण ते पद स्वीकारताना जी गोपनीयता आणि संविधानाची शपथ घेतो त्याचं पालन तरी किमान हे पद आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांनी करावं, एवढीच सर्वांची माफक अपेक्षा असणार आहे. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.